नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी मनोज जिंगळे. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विविध शेतकरी योजना असतील, तसेच अतिवृष्टी, कर्जमाफी, पीक विमा याबद्दलच्या ज्या काय अपडेट असतील त्या वेळोवेळी देत असतो. तसेच विविध पिकावरती म्हणजे विविध कोणत्या फवारण्या घ्यायच्या याबद्दल सुद्धा आपण मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आज आपण पीक विम्या संदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. मित्रांनो, यंदा राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम देण्यासाठी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी एका जिल्ह्यामध्ये अधिसूचना फेटाळत कंपनीने अग्रिम देण्यासाठी नकार दिला आहे, पण उरलेल्या 3 जिल्ह्यांमध्ये मात्र हा अग्रिम मिळणार आहे. हे 3 जिल्हे कोणते आहेत, त्यांना किती पैसे मिळणार आहेत याबद्दल सविस्तर आपण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्ये 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयाची अग्रिम भरपाई मिळणार आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक परभणी जिल्ह्यामध्ये 296 कोटी 88 लाख रुपये अग्रिम भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 254 कोटी 59 लाख रुपये अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपये अग्रिम भरपाई मंजूर केली गेली आहे. असे 3 जिल्हे मिळून 18,84,000 शेतकऱ्यांना एकूण 705 कोटी 84 लाख रुपये अग्रिम भरपाई मिळणार आहे. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट. तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.